नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. हो. आणि AI आपल्या रोजच्या आयुष्यात, विशेषतः आपल्या कामावर, व्यवसायांवर कसा परिणाम करतोय? आणि भविष्यात काय काय संधी निर्माण करू शकतं यावर आपण जरा सविस्तर बोलूया. अगदी. यासाठी आपण वैभव सिसिंटी आणि राज शामाणी यांच्या YouTubeवरील एका चर्चेतला महत्त्वाचा भाग वापरणार आहोत. आपला उद्देश हा आहे की AIच्या या जगात काय शक्यता आहेत, काय आव्हानं आहेत, हे समजून घेणं. बरोबर. विशेषतः तरुण पिढीसाठी आणि जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. कारण बदल खूप वेगाने होत आहेत. तर मग सुरुवात करूया का? सध्या जॉब मार्केटमध्ये काय चाललंय? म्हणजे ऐकण्यात आलंय की इंजिनिअरिंग प्लेसमेंट्समध्ये थोडी घट झाली आहे. हो, ते खरं आहे. म्हणजे स्रोतांमध्ये उल्लेख आहे की प्लेसमेंट रेट साधारण 10% 6% खाली आलाय. फक्त 6%? हो. आणि IT क्षेत्रात पण बदल दिसतायत. जे आउटसोर्सिंग होतं ते कमी होण्याची शक्यता वर्तवली जातीये. अच्छा. आणि यामागे AIचा हात आहे असं म्हणायला हरकत नाही मग. अगदी. AI कोडिंगमध्ये तर अक्षरशः क्रांती घडवतंय. म्हणजे कर्सरसारखे AI एजंट्स आहेत. हो, ऐकलंय त्याबद्दल. ते डेव्हलपरना कोड लिहायला मदत करतात. इतकी की काम प्रचंड वेगानं होतं. आणि एंट्रॉपिकच्या CEOचा अंदाज तर खूपच मोठा आहे. ते म्हणतायत की या वर्षाच्या अखेरीस जवळपास 90% कोड AI लिहू शकेल. काय सांगताय? 90%? म्हणजे प्रोग्रामर्सची गरजच उरणार नाही की काय? तसं नाही म्हणता येणार. पण कामाचं स्वरूप बदलेल. म्हणजे असंही म्हटलं जातंय की भविष्यात प्रोग्रॅमिंगची मुख्य भाषा कदाचित इंग्लिश असेल. इंग्लिश? म्हणजे आपण जसं बोलतो तसं? हो. म्हणजे AIला सूचना देणं, ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. इंटरेस्टिंग. आणि इतकंच नाही, तर AI स्वतःची अधिक कार्यक्षम अशी भाषासुद्धा तयार करू शकेल, जी कदाचित आपल्याला म्हणजे माणसांना समजणार पण नाही. बापरे. हे सगळं ऐकून थोडं भीतीदायक पण वाटतंय. मग नक्की कोणत्या नोकऱ्या कमी होतील असं वाटतं? स्रोतांमध्ये असं म्हटलंय की जे काम खूप साचेबद्ध आहे, म्हणजे टेम्पलेटेड आहे, ते कमी होऊ शकतं. उदाहरणार्थ? म्हणजे समजा रोज ठराविक प्रकारचा रिपोर्ट बनवणं किंवा एकसारखे कोड लिहिणं. अच्छा. आणि मध्यमस्तरीय इंजिनियर्स म्हणजे ज्यांच्याकडे 5-10 वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्या काही भूमिकांवर परिणाम होऊ शकतो, कारण बरीचशी स्टँडर्ड कोडिंगची कामं AI करू शकेल. पण मग संधी कुणाला आहे? कोण टिकेल या स्पर्धेत? हा महत्वाचा मुद्दा आहे. जे लोक ओरिजिनल विचार करतात, म्हणजे जे नवीन कल्पना आणू शकतात, त्यांच्यासाठी संधी आहेत. म्हणजे टॉप 10% टॅलेंट. अगदी. आणि ज्यांना प्रॉडक्टची आणि व्यवसायाची चांगली समज आहे, जसे की प्रॉडक्ट मॅनेजर्स, त्यांची मागणी वाढेल. अच्छा. किंबहुना असंही म्हटलं जातंय की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं स्वरूप बदलेल. ते अधिक संशोधनासारखं होईल. संशोधनासारखं? म्हणजे कसं? म्हणजे इंजिनियर्स AI टूल्स वापरून नवीन अल्गोरिदम्स तयार करतील, नवीन प्रॉडक्ट्स बनवतील, जास्त क्रिएटिव्ह काम करतील. ओके. मेटासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा असे संकेत आहेत की मिड लेव्हल इंजिनियर्सची जागा कदाचित AI एजंट्स घेतील आणि मग सिनियर इंजिनियर्स त्या AI एजंट्सना मॅनेज करण्याचं काम करतील. म्हणजे कामाचा स्तर उंचावेल असं म्हणायचंय का? हो, एका अर्थाने तसं म्हणता येईल. रुटीन काम कमी होईल आणि जास्त विचार करायला लावणारं काम वाढेल. हे बदल खरंच खूप मोठे आहेत. मग विचार करा, आजचा जो 20 वर्षांचा तरुण आहे, ज्याला AI बद्दल शून्य माहिती आहे, त्यानं काय करायचं? कुठून सुरुवात करायची? हो, हा अगदी योग्य प्रश्न आहे. आणि यासाठी वैभव सिसिंटी यांनी एक छान 5 स्तरीय रोडमॅप दिलाय त्या चर्चेमध्ये. अच्छा. तो काय आहे नक्की? तो खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे एकदम पायरी-पायरीने जाता येतं. पायरी 0 म्हणजे लेव्हल 0 एकदम बेसिक आहे. म्हणजे काय करायचं त्यात? फक्त AI टूल्स वापरायची. ChatGPT, Gemini किंवा thereisanaIforthat.com सारख्या वेबसाईट्स आहेत. तिथे जाऊन बघायचं की AI काय काय करू शकतं. फक्त खेळायचं त्या टूलसोबत. ओके. फक्त ओळख करून घ्यायची. बरोबर. मग येते लेव्हल 1. इथे AI नक्की कसं काम करतं याचं थोडं बेसिक ज्ञान घ्यायचं. म्हणजे ते LLMs वगैरे? हो. लार्ज लँग्वेज मॉडेल्स काय आहेत? प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? म्हणजे AIला चांगल्या सूचना कशा द्यायच्या? हगिंग फेस सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे वेगवेगळे AI मॉडेल्स मिळतात, ते एक्सप्लोर करायचे. प्लेग्राऊंड सारख्या ठिकाणी प्रयोग करून बघायचे. ठीक आहे. हे झालं टेक्स्टबद्दल. पुढे लेव्हल 2 आणि 3 मध्ये टेक्स्टच्या पलीकडे जायचं. म्हणजे AI इमेज कसं बनवतं, व्हिडिओ कसे तयार होतात, ऑडिओचं काय. अच्छा. म्हणजे मिड जर्नी, स्टेबल डिफ्युजन, रनवे ML हे सगळं.
अगदी. ते कसं काम करतं ते शिकायचं. स्वतः काहीतरी तयार करून बघायचं. हे झालं वापरण्याबद्दल. पण स्वतः काही बनवायचं असेल तर? ती आहे लेव्हल 4. इथे तुम्ही कोड न लिहिता सुद्धा AI वापरून स्वतःचे छोटे प्रॉडक्ट्स किंवा त्याचे MVP मिनिमम वायबल प्रॉडक्ट कसं बनवायचं हे शिकता. कोड न लिहिता ते कसं शक्य आहे? अनेक नो कोड किंवा लो कोड प्लॅटफॉर्म्स आहेत जे AI इंटिग्रेशन देतात. आणि इथे कॉन्टेक्स्ट विंडो, AI किती मागचं संभाषण लक्षात ठेवतं, किंवा प्रूफ ऑफ वर्क यांसारख्या संकल्पना महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे तुम्ही AI वापरून काहीतरी खरंच उपयुक्त बनवू शकता हे दाखवून देणं. इंटरेस्टिंग. आणि शेवटची पायरी लेव्हल 5. लेव्हल 5 म्हणजे ॲडव्हान्स्ड. इथे तुम्ही स्वतःचे AI एजंट्स बनवायला शिकता. म्हणजे असे प्रोग्राम्स जे तुमच्यासाठी ठराविक कामं ऑटोमॅटिकली करतील. ऑटोमेशन. हो. Make.com किंवा Zapier सारखी टूल्स वापरून वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सना जोडून कामांचं ऑटोमेशन कसं करायचं हे शिकणं. वाह. म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात करून AI एजंट बनवण्यापर्यंतचा मार्ग आहे हा. हो. आणि हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते, जी स्रोतांमध्ये पण सांगितली आहे. कोणती? जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. AI जनरलिस्ट म्हणजे काय नक्की? म्हणजे अशी व्यक्ती जिला AIची वेगवेगळी टूल्स वापरून कुठल्याही प्रकारची समस्या सोडवता येते. तिला फक्त एकाच डोमेनचं नाही तर अनेक डोमेनमधल्या प्रॉब्लेम्सवर AI कसं वापरायचं हे कळतं. पण आपण तर नेहमी ऐकतो की स्पेशलायझेशन महत्वाचं आहे. हो, ते काही प्रमाणात खरं आहे. पण AIमुळे काय होतंय की अनेक कामं सोपी झाली आहेत. त्यामुळे एकाच गोष्टीत खूप खोल जाण्याऐवजी अनेक गोष्टींमध्ये AI कसं वापरायचं हे माहीत असणारी व्यक्ती जास्त व्हॅल्युएबल ठरू शकते. अच्छा. अंदाज असा आहे की भविष्यात 80% भूमिका याच जनरलिस्ट प्रकारच्या असतील. कारण AI वापरून तुम्ही आज फायनान्सचा प्रॉब्लेम सोडवू शकता, उद्या मार्केटिंगचा, परवा HRचा. म्हणजे अष्टपैलू होण्याची गरज आहे AIच्या मदतीने. अगदी. आता व्यवसायांवर याचा काय परिणाम होतोय हे बघूया. स्रोतातलं ग्रोथ स्कूलचं उदाहरण खूपच बोलकं आहे. हो, ते प्री-सेल्स टीमचं ना. 40 लोकांची टीम AIने बदलली. हो. आणि त्यामुळे झालं काय की ग्राहकांना जो प्रतिसाद मिळायचा त्याचा वेळ 45 मिनिटावरून फक्त 10 मिनिटांवर आला. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे कार्यक्षमतेत एवढी मोठी वाढ. नक्कीच. आणि याचा अर्थ असा की जे व्यवसाय मुळातच AIचा वापर करून सुरू होतील, म्हणजे AI नेटिव्ह, त्यांना खूप मोठा फायदा मिळेल. ते जास्त वेगानं वाढू शकतील. पण मग लहान व्यवसायांचं काय? म्हणजे समजा एखादं किराणा दुकान आहे किंवा छोटा हॉटेल व्यवसाय आहे, त्यांना AI कसं उपयोगी पडेल? त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहेत. म्हणजे बघा, किराणा दुकानदार WhatsApp चॅनल वापरून ग्राहकांशी संपर्क ठेवू शकतो, ऑफर्स पाठवू शकतो. मार्केटिंगसाठी साधी AI टूल्स वापरून आकर्षक पोस्टर्स बनवू शकतो. बरोबर. हिशोब ठेवण्यासाठी खाताबुकसारखे ॲप्स आहेतच, ज्यात कदाचित भविष्यात अजून AI फीचर्स येतील. स्टॉक मॅनेजमेंटमध्ये मदत होऊ शकते. म्हणजे अगदी लहान पातळीवर सुद्धा AI वापरता येऊ शकतं. हो. आणि यातून नवीन व्यवसाय संधी पण निर्माण होत आहेत. जसे की ऑटोमेशन एजन्सी, जी दुसऱ्या व्यवसायांना AI वापरून ऑटोमेशन करायला मदत करेल. किंवा वाइब कोडिंग स्टुडिओ सारखी संकल्पना, म्हणजे पर्सनलाइज्ड AI सोल्युशन्स देणारी कंपनी. किंवा मग सर्व्हिस ॲज अ सॉफ्टवेअर, उदाहरणार्थ AI वापरून कस्टमर सपोर्ट देणारी सेवा. आणि तुम्ही सोलोप्रेन्युअरचा पण उल्लेख केला होता, लेव्हल 6 म्हणून. हो. म्हणजे अशी व्यक्ती जी एकटीच AIचा पुरेपूर वापर करून मोठा व्यवसाय उभा करू शकते. आजकाल असे अनेक क्रिएटर्स, कन्सल्टंट्स आहेत जे AI वापरून आपलं काम अनेक पटींनी वाढवत आहेत. त्यांना मोठी टीम ठेवायची गरज भासत नाही. म्हणजे AI हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर अगदी एका व्यक्तीसाठी सुद्धा खूप पॉवरफुल टूल आहे. अगदी. शक्यता अमर्यादा आहेत. पण मग इतकं सगळं जर AI करणार असेल, कोडिंग, मार्केटिंग, कस्टमर सपोर्ट, तर मग माणसाचं काय? म्हणजे आपली जी मूळ विचार करण्याची क्षमता आहे, जी ओरिजिनॅलिटी आहे, तिचं महत्त्व राहील का? हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर हो असंच आहे. तिचं महत्त्व नक्कीच राहील, किंबहुना ते अजून वाढेल. ते कसं? कारण AI काय करू शकतं? ते माहितीवर प्रक्रिया करू शकतं, पॅटर्न ओळखू शकतं, शिकलेल्या गोष्टींवरून नवीन गोष्टी तयार करू शकतं, साचेबद्ध काम उत्तम करू शकतं. पण ते स्वतःहून नवीन, ओरिजिनल, आउट ऑफ द बॉक्स कल्पना नाही आणू शकत. अच्छा. ती क्षमता माणसाकडे आहे. ती सर्जनशीलता, ती क्युरिओसिटी,
प्रश्न विचारण्याची क्षमता हे सगळं माणसाचं वैशिष्ट्य आहे. स्रोतांमध्ये पण म्हटलंय की जे टॉप 10% लोक आहेत ते याच ओरिजिनल विचार करण्याच्या क्षमतेमुळे यशस्वी होतील. म्हणजे AI कितीही प्रगत झालं तरी ते माणसाची जागा घेऊ शकत नाही असं म्हणायचंय. जागा घेण्यापेक्षा ते माणसाच्या हातातील एक अत्यंत शक्तिशाली साधन बनेल. जसं पूर्वी कॉम्प्युटर आलं, इंटरनेट आलं, तसंच आता AI आहे. ते माणसाची बुद्धी वाढवेल, ऑगमेंट करेल, पण रिप्लेस नाही करणार. निदान क्रिएटिव्ह कामांमध्ये तरी नाही. हे ऐकून जरा बरं वाटलं. म्हणजे मानवी सर्जनशीलतेला अजूनही वाव आहे. भरपूर वाव आहे. AI आपल्याला मदत करेल, पण दिशा आपल्यालाच द्यावी लागेल. नवीन प्रश्न आपल्यालाच विचारावे लागतील. तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की AIमुळे नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल, काही नोकऱ्या कमी होतीलही. हो, पण त्याचवेळी नवीन प्रकारच्या नोकऱ्या, नवीन भूमिका निर्माण होतील. आणि त्यासाठी तयार राहण्याची गरज आहे. AI जनरलिस्ट बनण्याचा प्रयत्न करणं, AIचा वापर व्यवसायात कसा करता येईल हे शिकणं, हे महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपली मूळ विचार करण्याची क्षमता, नवीन कल्पना शोधण्याची क्षमता आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती हीच आपली खरी ताकद असेल. बरोबर. AI हे साधन आहे. चालक आपणच आहोत. परफेक्ट. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ज्या अफाट वेगाने AI आपल्या कामाच्या पद्धती, आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलत आहे, त्या भविष्यात माणूस असण्याचा अर्थ काय असेल? आपलं वेगळेपण, आपलं वैशिष्ट्य नेमकं कशात असेल यावर विचार करायला हरकत नाही.